चला एका अशा काळात जाऊया जिथे संपूर्ण युरोपवर फक्त एका संस्थेची म्हणजे रोमन कॅथलिक चर्चची सत्ता होती. कल्पना करा किती प्रचंड ताकद असेल. पण मग एक छोटीशी ठिणगी पडली आणि हा हजारो वर्षांचा दबदबा अक्षरशः जळून खाक झाला. आज आपण त्याच धर्मसुधारणेच्या क्रांतीबद्दल बोलणार आहोत, ज्याने युरोपचा नकाशाच नाही तर भविष्यच बदलून टाकलं. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे, नाही का? म्हणजे एक माणूस, फक्त एक माणूस अख्ख्या युरोपचा नकाशा कसा काय बदलू शकतो? त्याच्या विचारांमध्ये अशी काय ताकद होती की त्याने फक्त देशच नाही तर संपूर्ण खंडच विभागून टाकला? याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेली आहे धर्मसुधारणेची संपूर्ण कहाणी. बरं, ही क्रांती नक्की का झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, त्या काळातल्या युरोपमध्ये. बघा, मध्ययुगात चर्चची सत्ता सगळ्यात मोठी होती, म्हणजे सर्वोच्च. लोकांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, अगदी राजाच्या राज्याभिषेकापासून ते युद्धाच्या घोषणेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर चर्चचं नियंत्रण होतं. पण वरून इतकी मजबूत दिसणारी ही व्यवस्था आतून मात्र पोखरली जात होती. भिंतींना तडे जाऊ लागले होते. आणि हा असंतोष काही एका कारणामुळे नव्हता. त्याची आग सगळीकडून भडकत होती. एकीकडे बघा, पोप आणि धर्मगुरू एकदम ऐशोरामात जगत होते आणि हे पाहून सामान्य लोकांमध्ये प्रचंड चीड होती. दुसरीकडे राजांना आणि सम्राटांना आता आपल्या राज्यात पोपचा हस्तक्षेप अजिबात नको होता. आणि त्याचवेळी विज्ञानाची एक नवी दृष्टी लोकांना मिळत होती. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारू लागले होते. हे असं का, ते तसं का? आणि यात सगळ्यात मोठा बदल घडवला तो छापखान्याच्या शोधाने. आता बायबल लोकांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध झालं होतं. त्यामुळे धर्म आणि देव समजून घेण्यासाठी त्यांना कोणत्याही धर्मगुरूची गरज उरली नव्हती. आणि गंमत म्हणजे हा असंतोष फक्त सामान्य लोकांमध्ये किंवा राजा महाराजांमध्ये नव्हता. युरोपातले मोठमोठे विचारवंत म्हणजे एरास्मस आणि जॉन वायक्लिफ यांच्यासारखी मंडळी यांनी सुद्धा चर्चच्या चुकीच्या प्रथांवर उघडपणे लिखायला आणि बोलायला सुरुवात केली होती. त्यांच्या या लेखनामुळे काय झालं तर बदलाची ही जी मागणी होती ती फक्त एक भावना राहिली नाही, तर तिला एक बौद्धिक आधार मिळाला. एक मोठी चळवळ उभी राहिली. तर परिस्थिती अशी होती की असंतोषाचा एक ज्वालामुखी धुमसत होता. त्याला फक्त एका ठिणगीची गरज होती आणि ती ठिणगी टाकली एका सामान्य धर्मगुरूने, ज्याचं नाव होतं मार्टिन ल्यूथर. त्याच्या फक्त एका कृतीने अख्ख्या युरोपला असा काही हादरा बसला की तिथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली. तर या बंडाची ठिणगी पडली कशामुळे? तर इंडल्जन्सेसमुळे. आता हे इंडल्जन्सेस म्हणजे काय? तर सोप्या भाषेत पापमुक्तीचे परवाने. जरा विचार करा, चर्च लोकांना सांगत होतं की तुम्ही पैसे द्या आणि तुमच्या पापांची शिक्षा कमी करा. म्हणजे काय? चक्क स्वर्गात जाण्यासाठी तिकीट विकत घेण्यासारखाच प्रकार होता हा. मार्टिन ल्यूथरसाठी हे सगळं बघणं असह्य होतं. त्याचं एकच म्हणणं होतं आणि ते अगदी स्पष्ट होतं: देवाची क्षमा विकता किंवा विकत घेता येत नाही. आणि मग ल्यूथरने ते धाडसी पाऊल उचललंच. त्याने चर्चच्या या सगळ्या चुकीच्या पद्धतींविरोधात तब्बल 95 मुद्दे लिहिले. आणि ते कुठे लावले माहितीये? थेट विटेनबर्गच्या चर्चच्या दारावरच ठोकले. हा फक्त एक कागद नव्हता. हे होतं जगातल्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात शक्तिशाली सत्तेला दिलेलं खुलं आव्हान. एका माणसाच्या या एका कृतीने इतिहासाची दिशाच फिरवली. ल्यूथरच्या विचारांना लोकांनी जो प्रतिसाद दिला तो खरंच अविश्वसनीय होता. म्हणजे बघा, काहीच वर्षांच्या आत जर्मनीची जवळपास अर्धी लोकसंख्या म्हणजे 50% लोकं त्याच्या बाजूने उभी राहिली. आणि त्यांनी चर्चच्या अधिकाराला प्रोटेस्ट केला, म्हणजेच विरोध केला. म्हणूनच त्यांना प्रोटेस्टंट असं नाव मिळालं. विचार करा, एका माणसाचा विचार वाऱ्याच्या वेगाने कसा पसरला असेल. पण साहजिकच होतं, हा विचारांचा संघर्ष फक्त चर्चेपुरता किंवा वादविवादापुरता मर्यादित राहिला नाही. खूप लवकर या संघर्षाने एका भयंकर, हिंसक आणि विनाशकारी युद्धाचं रूप घेतलं. श्रद्धेच्या नावाखाली अख्खा युरोप विभागला गेला आणि अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले. आणि हा संघर्ष दोन्ही बाजूंनी तितकाच टोकाचा होता, हे लक्षात घ्या. कॅथोलिक लोकांसाठी पोप म्हणजे देवाचा प्रतिनिधी, त्यांची श्रद्धा होती. तर दुसरीकडे प्रोटेस्टंट लोकांना पोपचा अधिकारच मान्य नव्हता. परिणाम, जिथे ज्याची सत्ता तिथे दुसऱ्या गटावर अमानुष अत्याचार झाले. विचार करा, कालपर्यंतचे शेजारी आज एकमेकांचे शत्रू बनले होते. धर्माच्या नावाने समाजात एक अशी दरी निर्माण झाली जी कधीच भरून आली नाही. आणि हा संघर्ष काही दिवस किंवा महिने नाही चालला, तर जवळपास 1 शतक. म्हणजे विचार करा, अख्ख्या पिढ्यानपिढ्यांनी फक्त युद्ध आणि रक्तपातच पाहिला. ह्या सगळ्या संघर्षाचा जो भयानक कळस होता तो म्हणजे 30 वर्षांचं युद्ध. ह्या एका युद्धाने युरोपला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं. हे इतिहासातल्या सर्वात विनाशकारी युद्धांपैकी एक मानलं जातं.
पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या विनाशानंतर काहीतरी नवं उभं राहतं. या प्रचंड रक्तपातानंतर आणि संघर्षानंतर युरोपचं रूपच पालटलं. धर्मसुधारणेचे परिणाम फक्त धर्मापुरते राहिले नाहीत, तर त्यांनी राजकारण, समाज आणि संस्कृतीला एक पूर्णपणे नवीन आकार दिला. ह्या संघर्षाचा सगळ्यात मोठा आणि कायमस्वरूपी परिणाम काय झाला असेल तर तो म्हणजे ख्रिस्ती धर्माची फाळणी. जे ख्रिस्ती जग हजारो वर्षे एकसंध होतं ते आता कायमचं 3 मुख्य गटांमध्ये विभागलं गेलं. एक कॅथलिक, दुसरे पूर्वेकडचे ऑर्थोडॉक्स आणि तिसरे हे नव्याने तयार झालेले प्रोटेस्टंट. आणि ही फाळणी ती आजही तशीच आहे. या धार्मिक बदलामुळे काय झालं तर एका मागोमाग एक गोष्टी बदलत गेल्या, अगदी डॉमिनो इफेक्टसारखं. सगळ्यात आधी राजांनी पोपचं वर्चस्व झुगारून दिलं, ज्यामुळे राष्ट्र ही संकल्पना जास्त मजबूत झाली. मग चर्चची जी प्रचंड संपत्ती होती ती आता देशाच्या विकासासाठी वापरली जाऊ लागली आणि त्यामुळे आर्थिक प्रगतीला वेग आला. आणि हो, लोकांनी आपापल्या भाषांमध्ये लिहायला, वाचायला सुरुवात केली, ज्यामुळे राष्ट्रीय अस्मिता अधिक घट्ट झाली. आणि अशा प्रकारे आधुनिक युरोपचा पाया रचला गेला. पण थांबा, या सगळ्या वादळात कॅथॉलिक चर्च शांत बसलं असेल असं वाटतंय का? अजिबात नाही. या बंडाला उत्तर देण्यासाठी आणि आपली गमावलेली सत्ता, आपली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी त्यांनी सुद्धा एक मोठी चळवळ उभारली. आणि इतिहासात हीच चळवळ काउंटर रिफॉर्मेशन किंवा प्रतिसुधारणा म्हणून ओळखली जाते. तर या काउंटर रिफॉर्मेशनचे 2 मुख्य हेतू होते. पहिला, आपल्यातल्या चुका सुधारायच्या आणि चर्चला आतून मजबूत करायचं. आणि दुसरा, प्रोटेस्टंट धर्माचा जो प्रसार होतोय तो कोणत्याही परिस्थितीत थांबवायचा. म्हणजे बघा, एकाच वेळी बचाव पण करायचा आणि हल्ला पण करायचा, अशी ही दुहेरी रणनीती होती. या रणनीतीची एक बाजू होती सॉफ्ट पॉवर. म्हणजे काय तर लोकांची मनं जिंकून काम करायचं. यासाठी इग्नेशियस लोयोला यांनी सोसायटी ऑफ जीससची स्थापना केली, ज्यांना आपण जेस्युइट्स म्हणून ओळखतो. त्यांनी शिक्षण आणि समाजसेवेवर जोर दिला आणि या माध्यमातून चर्चची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी बाजू होती हार्ड पॉवर, म्हणजे बळजबरी आणि शिक्षा. हे काम केलं इन्क्विजिशनने. हे एक असं धार्मिक न्यायालय होतं जे चर्चच्या विरोधात जाणाऱ्यांना शोधून काढायचं आणि त्यांना कठोर शिक्षा द्यायचं. त्यांचा मुख्य उद्देश एकच होता, कॅथलिक लोकांना धर्म बदलण्यापासून म्हणजे प्रोटेस्टंट बनण्यापासून रोखणं. तर धर्मसुधारणेची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. ही लढाई सुरू झाली होती शब्दांनी, विचारांनी, पण ती लढली गेली शस्त्रांनी. मग खरंच विचारांच्या युद्धात कोण जिंकतं, शस्त्र की शब्द? या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण याचं उत्तर 500 वर्षांपूर्वी जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच ते आजही आहे.